11,600 रुपयाचा जो कॉल आहे मिड कॅपचा तो आपण बाय करून ठेवलेला आहे. तर 11,350 ही लेवल चालू आहे आत्ता. आपण हा इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत आपण ठेवणार आहे. त्याच्या आधीची एक्सपायरी आहे मिड कॅपची सोमवारची. तोपर्यंत आपण याला होल्ड करून ठेवणार आहे. बघूया आपला रिझल्ट काय होतो आहे. आणि मार्केटला जवळपास 350 अजून पॉईंट जे आहे ते रन झालं पाहिजे. 77.80 रुपयाला आपण घेतला होता. तर थोडंफार लॉसमध्ये दाखवत आहे कारण का मार्केट वॉलाटाईल आहे. आणि 3 वाजताची जी कॅन्डल आहे त्याच्यावरती आपण बघूया. जर आपल्याला फास्ट मुवमेंट आत्ता भेटली 3 वाजता तर आपण त्याला आत्ता सेल करू किंवा त्याला आपण इलेक्शनच्या ह्याच्यापर्यंत होल्ड करून ठेवूया. तर बघा तुम्ही 3ची कॅन्डल जी आहे ती चालू झालेली आहे. स्टार्टिंग ग्रीन कॅन्डल होत आहे मोठी. तर बघूया आपल्याला 11,361पर्यंत जरी गेलं तरी आपल्याला 1,001 रुपयेपर्यंत प्रॉफिट या ठिकाणी होईल. आता 22 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे. बघूया सोबतच आपण चार्ट. कॅन्डल काय मुवमेंट देणं झाले. मार्केट खूप वॉलेटाईल आहे. म्हणजे मार्केट फक्त स्टॉप लॉस खात आहे वरच्या पॉईंट आणि खालच्या पॉईंटचे. तर चांगली मुवमेंट येत आहे. आपलं प्रॉफिट जे आहे ते 150 रुपयापर्यंत वाढून झालेलं आहे. बघूया आता होल्ड करून ठेवूया आपण. 101 रुपयापर्यंत 77ला घेतलेलं आहे किंवा 90 रुपयेपर्यंत जरी भेटले तरी आपल्याला ठीक आहे. चांगला कॅन्डलचा स्ट्रॉंग कॅन्डल बनत आहे. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. बघूया ही जर ब्रेक झालं तर आपण ठेवू याला कंटिन्यू. खूप भारी कॅन्डल बनलेली आहे. जवळपास आपला प्रॉफिट 300 रुपयेपर्यंत पोचलेला आहे. 350 रुपयेपर्यंत झालेला आहे. तर ही ब्रेक करू शकते मला वाटते. ब्रेक करेल ही कॅन्डल. आणि जी वरच्या 2 कॅन्डल्स आहेत तोपर्यंत तिथंपर्यंत जाईल. म्हणजे 11,380पर्यंत ही कॅन्डल जाऊ शकते असा अंदाज आहे. बघूया आता 80 रुपये प्राईस चालू आहे. थोडंसं मार्केटमध्ये सेलिंग चालू झालं आहे त्या लेवलला. त्यामुळं खाली आलं आहे. 201 रुपयामध्ये प्रॉफिट चालू आहे आपला. हे आहे ते ऑप्शनच्या प्रीमियमचा चार्ट आहे. तर हे ब्रेकआउट जर दिलं तर इथून खूप मोठा आपल्याला रॅली भेटू शकते. बघूया आपण आता ह्याला 91 रुपयेपर्यंत आपण टार्गेट ठेवू किंवा 100 रुपयेपर्यंत. आणि त्यानुसार आपण ह्याला ट्रेल करूया. जरा सेलिंग दिसत आहे कारण का पिन बनत आहे वरती. सेलर्स पण या ठिकाणी भरपूर ॲक्टिव्ह आहेत कारण का तुम्ही बघू शकता कॅन्डल्स मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल्स यामध्ये तयार होत आहेत. विक्ससुद्धा जास्त प्रमाणात पोचलेला आहे हाय. त्याची लेवल जी आहे मगाची त्यापर्यंत ती आलेली आहे आता कॅन्डल. मला वाटतं ह्याला ब्रेकआउट द्यायचा आहे पण स्ट्रॉंग वॉल्यूम नसल्यामुळे हे तिथं जे आहे ते फिरत आहे तिथल्या तिथं. बघू आपण जरा ह्याच्यामध्ये आपला प्रॉफिट किती होत आहे यामध्ये बघूया. तर ही जर मगाच्या रेड कॅन्डलच्यापेक्षा खाली येऊन क्लोज झाली तर आपण कट करू. आपला प्रॉफिट 200 रुपयेपर्यंत कमी झाला आहे. मगाशी तो 350 रुपयेपर्यंत होता. बघूया थोडा वेळ वेट करूया. आत्ता 3ची कॅन्डल जी आहे ती जवळपास अर्धी झालेली आहे. बघूया 100 रुपयेपर्यंत खाल्लेलं आहे प्रॉफिट. खूप मोठ्या प्रमाणात पिन बनलेले आहे. वरती सगळे बायर्स या ठिकाणी ट्रॅप झालेले तुम्ही बघू शकताय. खूप सेलर्स या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत. पूर्ण जी कॅन्डल होती ती रेडमध्ये कन्वर्ट झाली. एवढी मोठी बुलिश कॅन्डल रेडमध्ये कन्वर्ट झाल्या बघा. आणि आपला लॉसमध्ये पण आपण निघालो आता. जवळपास 201 रुपयाचा लॉस आपल्याला दिसत आहे मोबाईलवरती. आपण जर जी ट्रेंड लाईन आहे तिथं आपला जो आहे तो स्टॉप लॉस असणार आहे. जर ट्रेंड लाईनला टच झालं तर आपण या ठिकाणी एक्झिट करू. खूप मोठ्या प्रमाणात स्टॉप लॉस हंटिंग ह्या ठिकाणी चालू आहे मार्केटमध्ये इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी. मग आपला लॉस 300 रुपयेपर्यंत पोचलेला आहे. मगाशी तो प्रॉफिटमध्ये होता. या ठिकाणी आता बुलिश कॅन्डल्स या ठिकाणी फॉर्म होत आहे. जवळपास 5 मिनटाची कॅन्डल पण क्लोज होणार आहे 1 मिनटामध्ये. ट्रेंड लाईनला टच झाले की आपण या ठिकाणी एक्झिट करू. बघूया किती प्रॉफिट आपल्याला लॉस होते. 30 रुपयाचा लॉस आहे. आता 300वरून कमी आला आहे. कॅन्डल परत अशी बुलिश या टाईममध्ये दिसत आहे. ग्रीन कॅन्डल झालेले. तर आपण व्हिडिओ फास्ट करू. तुम्हाला पुढे घेतो.
जेणेकरून फास्ट आपल्याला व्हिडिओ बघता येईल. मार्केट थोडंसं या ठिकाणी खाली आलेलं आहे. या रेंजमध्ये जर मार्केटने या रेंजची ब्रेकआउट दिला 11,347 जो आहे तो, तर वरती जाईल. जवळपास आपण आता लॉसमध्ये आलो आहे. मोठी एक बिअरिश कॅन्डल बनलेली आहे. जवळपास आपल्या ट्रेंडिंग लाईनला पोचेल असं वाटते. बघूया इथून जर रिव्हर्सल झालं तर खूप मोठा जो आहे तो येऊ शकतो आपल्याला या ठिकाणी बुलिश ट्रेंड असं समजूया. तर ही कॅन्डल क्लोज होण्याचे टाईम क्लोज होईपर्यंत आपण थांबू आणि नंतर वेट करू काय होते. रेड कॅन्डल असते ती खूप मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूमनं फॉर्म होती, त्यामुळं खूप जास्त फिअर आहे ना मार्केटमध्ये तयार होतं. पण ऑप्शनची व्हॅल्यू जी आहे ती कमी न होता त्या ठिकाणी थोडासा चेंज होतो. 1-2 रुपयाचा जो आहे तो फरक या ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला. बघू ऑप्शनची व्हॅल्यू तर या ठिकाणी मला वाटतं ह्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. बघूया आता ह्या ठिकाणी ब्रेकआउट दिल्यासारखं भासते. 82-83 रुपयेपर्यंत पोचलं आहे. त्यातून जे रिव्हर्स झालं आहे कॅन्डल बघा. मोठी जी ग्रीन कॅन्डल होती त्याच्यापासून त्यांनी एक जी ग्रीन कॅन्डल आहे ती बनलेली आहे रेड कॅन्डलपासून आणि या ठिकाणी रिव्हर्सल होत आहे. बघूया आता ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर आपल्याला या ठिकाणी मोमेंट भेटेल, नाहीतर आपण ह्या 90च्या रेंजमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी टार्गेट कट करून टाकू. बिकॉज ह्याच्यामध्ये खूप रिस्क वाटत आहे, कारण का इलेक्शनचा रिझल्ट आणि बाकीचे. आता 491 रुपयेचा आपल्याला लॉस झाला होता. आपण टोटल ओव्हरऑल -60-70 रुपये लॉसमध्ये. बघूया आता हे ब्रेकआउट देत आहे काय होते. 400 रुपये आपण एक प्रॉफिटमध्ये. टोटल ओव्हरऑल 120 रुपये लॉसमध्येच आहे आपण. 120-127. बघूया आता हे आपल्याला टोटल ब्रोकरेज पण यातून वजा करून 100-150 रुपये जर भेटले तरी आपण यातून कट करू असा माझा प्लॅन ठरलेला आहे. बघूया आपण 90 किंवा 90-88 रुपयेचं टार्गेट लावून आपण या ठिकाणी क्लोज करून टाकूया ट्रेड. तर ब्रेकआउट या ठिकाणी चांगला भेटलेला आहे या ऑप्शनच्या प्रीमियमच्या चार्टवरती. पण मिडकॅपमध्ये काय अजून ह्या साईडला रॅली बघायला भेटेना, हळूहळू होते. आत्ता चांगला जरा मूव आल्यासारखं वाटते. बघूया आता 80-80पर्यंत जाते का, तिथं आपण कट करून टाकू, कारण का तिथं मागच्या 2 कॅन्डल आहेत तिथून रिव्हर्सल आला होता. कॅन्डल खूप मोठी ॲग्रेसिव्हली बाईंग या ठिकाणी झालेलं आहे. बघा ही कॅन्डल पण पोचलेली आहे जवळपास 86 रुपये 87 रुपयेच्या ह्याच्यात 85-84 रुपयेपर्यंत पोचलेले आहे. टोटल आपण अजून पण लॉसमध्येच आहे. आता कवर झाला आहे जवळपास 22 रुपये प्रॉफिटमध्ये आहे आपण. बघूया आपण आता एक कुठंपर्यंत ट्रेड जातो आहे. पुढच्या 1-2 मिनटामध्ये आपण कट करून टाकू. 85 रुपयेपर्यंत आलेला आहे. ₹550 या ट्रेडमध्ये प्रॉफिट दाखवत आहे. टोटल ओव्हरऑल 75चा प्रॉफिट आहे. बघा 200 ही कॅन्डलनं ब्रेकआउट दिलेला आहे बघा. आपण या रेंजमध्ये आले की एक्झिट करून टाकू. 88चं आपण टार्गेट लावून टाकूया. 2-3 पॉईंट लांबचंच असेल, जास्त रिस्क नको घ्यायला. आता मी या ठिकाणी टार्गेट लावून ठेवतो 88 रुपयेचं. ठीक आहे. तर ही पोझिशन जी इंट्राडेची आहे ती मी त्याला कन्वर्ट केलं आहे नॉर्मलच्या ह्याच्यामध्ये. बघूया आता एक्झिट होतं आहे का, कारण का 3 वाजून जवळपास 19 मिनटं झालेत, नाही तर ते ॲटोमॅटिकली कट होईल. त्यामुळे मी करत आहे. 88 रुपये झाले आहेत बघा. 273 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बघायला भेटतो आहे आणि ॲटोमॅटिकली आपण ऑर्डर जी दिली होती ती ट्रिगर झाल्या आणि टोटल 273चा प्रॉफिट आहे. जवळपास 80 रुपये ह्याच्यामधून ब्रोकरेज जाईल. बाकी 200 रुपये यावेळी भेटलेत आपल्याला असं समजूया आणि ट्रेड क्लोज केला आहे आपण. असेच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला बाकी व्हिडिओ बघायला भेटतील.